श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? आर्थिक बाबतीत अपेक्षित दिलासा मिळणार का? नातेसंबंधांमध्ये वाढलेला गोडवा कायम राहील का? चला तर पाहूया वृषभ राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक घडामोडी, नवीन संधी आणि मनाला समाधान देणारे अनुभव घेऊन येण्याची शक्यता दर्शवत आहे. योग्य नियोजन आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती साधू शकता. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थिरता, प्रगती आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत मिळेल. संयम आणि मेहनतीच्या जोरावर अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू शकतात. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक आणि समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. करिअर, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. संयम, मेहनत आणि योग्य नियोजन यांच्या मदतीने अनेक कामांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन संधींचा लाभ घेतल्यास प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होईल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील आणि नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळतील, तसेच जुन्या व्यवहारांतूनही लाभ मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. नवीन योजना सुरू करण्यासाठी काळ अनुकूल राहील. संयमाने घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतात. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणुकीसंबंधी काही चांगल्या संधी मिळतील. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. घरगुती गरजांवर खर्च वाढू शकतो. अनावश्यक खर्च टाळल्यास बचतीत वाढ होईल. आर्थिक नियोजनावर भर दिल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबतचे मतभेद कमी होतील आणि परस्पर समजूतदारपणा वाढेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि भावना मोकळेपणाने सांगण्यासाठी हा काळ चांगला आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण करेल. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहील. एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. मित्रपरिवाराकडून अपेक्षित मदत मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यात लाभदायक संधी मिळू शकतात. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असला तरी कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यांचा लाभ होईल. मानसिक तणाव टाळण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढा. सकारात्मक विचार आणि संतुलित जीवनशैलीमुळे ऊर्जा कायम राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात चांगली प्रगती करणारा राहील. कठीण विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळू शकते. आत्मविश्वास वाढल्याने कामगिरीत सुधारणा दिसून येईल. उपाय. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान केल्यास आर्थिक आणि मानसिक समाधान लाभेल. एकूण हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, स्थैर्य आणि समाधान देणारा ठरणार आहे. करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि नातेसंबंध अधिक दृढ बनतील. कुटुंबाचे सहकार्य आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. संयम आणि नियोजन यांच्या बळावर आठवड्याच्या शेवटी यश व समाधानाची अनुभूती मिळेल. धन्यवाद.